परीक्षेमध्ये मॅथ्स जर कॉमन सेन्सने सोडवलं ना, वेळ पण वाचतो आणि उत्तर पण बरोबर येतं. बघा हा प्रश्न तसाच आहे. दूध आणि पाणी 11:12 या गुणोत्तरात मिक्स केलेलं आहे. त्याच्यात किती लिटर दूध मिसळावं म्हणजे 3:2 हे गुणोत्तर येईल. आता नीट ऐका, या 2ला मला 12 करायचं आहे. कितीने गुणावं लागेल? 6ने. मग 2चे 12 झाले. मग जर याला 6ने गुणलं तर याला पण 6ने गुणावं लागेल. इथे किती होणार? 18. म्हणजे 18:12 येते लक्षात. आता 11 वरून 18 झालं दूध, म्हणजे किती लिटर ऍड केलं? 7 लिटर. आता बघा ना, 7च्या पटीत ऑप्शन मध्ये काय आहे? 7च्या पटीत ऑप्शन मध्ये आहे 140. हे उत्तर लॉजिकने. पण जर तुम्हाला खरोखर उत्तर काढायचं तर कसं काढणार? 11 आणि 12ची बेरीज 23. 460 भागिले 23 ते किती येणार? ते येणार 20. म्हणजे 20ने गुणावं लागणार. मग या 7ला पण जर 20ने गुणलं, आन्सर 140 येते. आहे की नाही? सिंपल सांगा. आता याच लॉजिकने या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.